डॉक्टर, मिथिलाची तब्येत बरी आहे ना? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. म्हणजे? मिथिला फिजिकली अगदी फिट आहे, पण मनाने अजून ट्रॉमामध्ये आहे. माधव जाण्याचं दुःख ती अजून नीट प्रोसेस करू शकली नाही आहे. जितकं मी तुमच्या घराला आणि तिला ओळखते, तिला दुःख कुरवाळायला वेळच मिळाला नसेल. आणि आपण नेहमी म्हणतो, दुःख कशाला कुरवाळायचं? पण सायकॉलॉजीच्या भाषेत दुःखाला सुद्धा कुरवाळलं पाहिजे. आता हेच बघा ना, आपल्या शरीरावर एखादी जखम झाली आणि ती बरी व्हायच्या आत त्यावर आपण घट्ट कपडे चढवले तर काय होईल? जखम बरी होणार नाही, खपली धरणार नाही, कदाचित ती जखम चिघळेल सुद्धा. अगदी तसंच आपल्या मनाचं सुद्धा असतं. तिने आपल्या मनाची जखम बरी व्हायच्या आत त्यावर परिस्थितीचे घट्ट कपडे चढवले आणि कामाला लागली. आमच्या भाषेत ह्याला पोस्ट ट्रॉमा सिंड्रोम असं म्हणतात. एखादा माणूस आपल्या आयुष्यातून जाणं म्हणजे काय असतं? प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे रिॲक्ट करतो या गोष्टीला. माधवच्या जाण्याने मिथिलेने आपल्या मनाला घट्ट बांधून ठेवलंय. ते तिने थोडं सैल सोडायला हवं. मी काही औषधं प्रिस्क्राईब करते, ते तुम्ही तिला घ्यायला सांगा आणि काही लागलं तर मी आहेच. हो, असे काय बघताय? मान्य आहे मी फिजिशियन आहे, पण आज अगदी सायकॉलॉजीच्या भाषेत बोलते. पण अनुभवावरून सांगते, आपले अर्धे अधिक प्रॉब्लेम्स हे मनाशी निगडीत असतात. आता हेच बघा ना, मिथिलेने साऱ्या घराचा भार आपल्या अंगाखांद्यावर घेतलाय. नाही, ती सक्षम आहेच, ती तो छान हँडलही करेल, पण तिने थोडं दमाने घ्यायला पाहिजे. आणि आपल्या मनाला थोडी सवलत दिली तर त्यात काहीच गैर नाही. कदाचित हेच तिचं औषध असू शकेल.